कथा. त्या बोलण्याचा नामधारकावर मोठा प्रभाव पडला. तो म्हणाला, हे सिद्धमुनी, तुमच्या स्वरूपाने मला साक्षात्कारी गुरु भेटला आहे. श्री गुरुचरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा होती. त्याचे मला आपणाकडून श्रवण घडावे. सिद्धयोगाने त्याला अभयवचन दिले. त्याला आपल्या समेत स्वस्थानी म्हणजे भीमा अमरच्या नद्यांच्या संगमावर नेले. तेथे दोघे एका अश्वत्थाखाली बैसले. तेथे सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, वत्सा, गुरुचे दास्ते कसे करावे याची तुला ओळख पटली नव्हती, म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले. गुरुमूर्तीची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे, अंतःकरणात त्यांच्याविषयी दृढ भक्ती हवी. ते ऐकताच नामधारकाने सिद्धाच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाला, महाराज, तुमचे म्हणणे बरोबर आहे. अज्ञानाच्या ओघात चाटपडणाऱ्या मला श्रीगुरूंची ओळख कशी पटणार? मी संसार सागरात बुडालो आहे, क्रोधादी जलचरांनी वेढलो आहे. आपण मला ज्ञाननौकेत बसवा, कृपेचा वारा घालून मला सुखरूप पैल तीरी न्या.